घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी आणि शर्वरी हॉस्पिटलमध्ये आलेल्या आहेत आणि शर्वरी मी वॉशरूमला जातो याचं रिझन देऊन तिथून निघून जातात आणि जानकीला संशय येतो की शर्वरी वंश काहीतरी खोटं बोलत आहेत आणि ते विचार करते की जे बेंगलोरला ऐश्वर्या आणि सगळे गेलेले आहेत त्यांना काही माहिती भेटली की नाही याबद्दल आणि ती त्यांना फोन करून विचारण्याचा निर्णय घेते आणि इकडे शर्वरी जी आहे तोपर्यंत तिथून वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने निघून गेलेली असते। इकडे बाकीचे सगळे बेंगलोरमध्ये पोहोचलेले असतात आणि त्यांची मीटिंगही सक्सेसफुल झालेली राहते आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं असतं। हे ऐकून जानकीलाही आनंद होतो आणि त्यानंतर ती ऐश्वर्याला विचारते की तुम्ही कार्तिकला भेटणार होतात जाऊन हॉस्टेलमध्ये, काय झालं, त्याच्याबद्दल काही माहिती भेटली का? त्यावरती ऐश्वर्या सांगते की आणखीन काही माहिती भेटलेली नाही। इकडे जे आहे ती शर्वरी वॉशरूमच्या बहाण्याने बाहेर येते आणि तिकडे तिला भेटण्यासाठी कोणीतरी आलेला असतो आणि ते दोघं एकमेकांशी गप्पा मारायला लागतात। ते दोघं एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतात आणि त्या दोघांनीच विक्रांतला काहीतरी केलेलं असतं आणि त्या दोघांचाच प्लॅन असतो कार्तिकला आश्रमामध्ये सोडण्याचा। इकडे ती जानकीला खोटं बोलून इकडे त्याला भेटायला आलेली असते आणि ते दोघं ठरवतात की पैसे घेऊन आपण त्यानंतर फरार होऊन जायचं आणि तिच्या नवऱ्याला आणि कार्तिकला काहीही याचा पत्ता लागू द्यायचा नाही आणि घरच्यांनाही याबद्दल काहीही माहिती कळू द्यायची नाही आणि अशा प्रकारे ते त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करतात। इकडे सगळेजण आश्रमात येतात कार्तिकीला भेटायला आणि त्यांना तिथे समजतं की विक्रांत नाही तर जी शर्वरी आहे ती कार्तिकेयला आश्रमात सोडून गेलेली आहे आणि विक्रांतचा एकदा कॉलही येऊन गेला पण नंतर त्यांचा फोन जो आहे तो स्विच ऑफ येत आहे आणि त्यानंतर शर्वरी कधी त्याला भेटायला आलेली नाही आणि तिच्यासोबत कोणीतरी माणूस पण होता। इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये शर्वरीची वाट पाहत असते। ती त्यांचा नंबरही आलेला असतो पण शर्वरी येत नाही हे पाहून ती शोधायला वॉशरूमकडे जाते पण ती शोधत असते तर तिकडे ते दोघं असतात। त्यांना ती पकडणार इतक्यातच शर्वरीला समजतं की जानकी आलेली आहे आणि ती खाली पडल्याचं नाटक करते आणि तितक्यात तो माणूस तिथून निघून जातो आणि ती सांगते की माझा पाय मुडपला आणि तिथून पडली। इकडे घरी सगळेच जण बेंगलोरवरनं वापस आलेले असतात आणि शर्वरी त्यांना विचारते की तुमची मीटिंग कशी झाली, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं का? सगळेच जण आनंदी होतात की कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच भेटलं। त्यानंतर शर्वरी म्हणते की तुम्ही तिथे गेला होता तर माझी चौकशी तर केलीच असणार कारण जानकीला माझ्याबद्दल संशय होता आणि त्यामुळं तिनेच तुम्हाला तिकडे पाठवलेलं असणार। यावर ती जानकी म्हणते की हो, मला तुमच्यावरती संशय होता कारण तुम्ही कशा पद्धतीने वागत होतात हे तुम्हीच विचार करा। आम्ही तुम्हाला म्हटलं की त्या पैसे देणाऱ्या माणसांना घरी बोलवा, त्यावरही तुम्ही चिडचिड केलीत। काय झालं हे विचारलं, विक्रांत भाऊजी कुठे आहेत हे विचारलं, यावरही तुम्ही चिडचिड करत होतात। हे तुमचं वागणं बघून कोणालाही संशय येणार। त्यावरती परत शर्वरी दंगा करायला लागते आणि म्हणते की तुमचा कोणावरचाच माझ्यावरती विश्वास नाही। त्यावरती मग सगळेच म्हणतात की तुम्ही असं सगळं का वागत होतात, जर तुमचं सगळं बरोबर आहे तर या पद्धतीने वागण्याचा काय अर्थ होता? त्यानंतर ऐश्वर्या सांगते की हो, आम्हाला संशय होता आणि तुम्ही खोटं बोललेला आहात कारण कार्तिकला तुम्ही सोडलेला आहात आश्रमात आणि तुम्ही सांगितलं की विक्रांतने सोडलेलं आहे आणि आम्हाला हे सगळं त्या आश्रमातल्या माणसाने सांगितलं। त्यानंतर विक्रांत भाऊजींचा फोनही तुमच्याचकडे आहे आणि तुम्ही तो स्वतःहून स्विच ऑफ करून ठेवलात कारण आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं फोनवरती, ज्यामध्ये तुम्ही म्हटला होतात की मी पैसे घेतल्यानंतर आपण इथून फरार होऊ आणि मी माझ्या नवऱ्याचा बंदोबस्त केलेला आहे। त्यानंतर आम्ही तुमच्या रूमची झडती घेतली आणि त्यामध्ये आम्हाला ते पुरावे सापडले ज्यामध्ये विक्रांत भाऊजींचा जो मोबाईल आहे तो तुमच्याच बॅगमध्ये आम्हाला सापडला आणि तो स्विच ऑफ करून तुम्हीच ठेवलेला होतात। हे सगळं तुम्ही का केलेलं? यावरती शर्वरीला समजत नाही की यांच्याकडे सगळे पुरावे कसे आले आणि या लोकांनी माझं हे सगळं कधी ऐकलं होतं। परंतु जानकी आणि ऐश्वर्या ह्या तयारीत असतात, त्यांनी सगळी माहिती काढलेली असते आणि त्यामुळे शर्वरीला काहीच समजत नाही की काय करायचं। हे सगळं ऐकल्यानंतर शर्वरी परत दंगा करायला लागते आणि म्हणते की हे सगळं तुम्ही मुद्दाम करत आहात आणि जे आहे जानकी मुद्दाम हे सगळं नाटक करत आहे, माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत। पण नानासाहेब पण त्यावरती विश्वास ठेवत नाहीत, परंतु आजी म्हणते की मला माझ्या नातीवरती विश्वास आहे आणि जे सावत्र आहे त्यांच्यावरती मी विश्वास ठेवणार नाही। त्यावरती ऐश्वर्या म्हणते की आम्हाला माहिती होतं की तुम्ही हे सावत्रपणाचं नाटक करणार, म्हणूनच आम्ही जे आहे मी आणि आमच्यासोबत सौमित्राला घेऊन गेलेलो होतो। जे पण आश्रमातल्या माणसांनी सांगितलं तेव्हा सौमित्र समोरच होतात। नानासाहेब पण या सगळ्यांवरती विश्वास ठेवतात आणि म्हणतात की शर्वरी तुझं काय चुकत आहे आणि जे काही खरं आहे ते आम्हाला सांग।
तू जोपर्यंत आम्हाला खरं सांगणार नाही तोपर्यंत हे कसं शक्य आहे की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा. आजी तरीही तिचीच साईड घेत असते, परंतु आता बघू पुढच्या भागात काय होणार आणि हे मोड कसं वळण घेणार. धन्यवाद.